सानिका, बलिदान मास जवळ आलाय. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस. किती क्रूर मरण सोसलं ना आपल्या महाराजांनी. आणि तितकाच उदात्त सुद्धा. म्हणजे हे बघ, मरण कुणालाच कधी चुकत नाही. जीवा सवेत जन्मे मृत्यू. आपण उन्हात चालत असताना आपल्यासोबत सावली सुद्धा चालते. तिला कधीच तुम्हाला चुकवता येत नाही. तसंच तुम्ही जन्माला आल्यानंतर मृत्यू हा कायम तुमच्या सोबतच चालत असतो. त्याला दुसरा पर्याय नाही. पण त्याचा इथं काय संबंध? किती एकते जन्मले आणि मेले. अरे त्या कदाचित कवितेतल्या ओळीसारखं का? कित्येक फुले फुलती, फुलोनी या सुकून जाती, त्याची गिनती कोण ठेवती? तसंच का? हो, पण काहींचं जगणंच नाही तर त्यांचं मरण सुद्धा खूप उदात्त असतं. म्हणजे दुसऱ्यांसाठी असतं, देव देश धर्मासाठी असतं. अगदी आपल्या शंभू राजांसारखं. अगदी त्यांना पकडलेल्या क्षणापासून ते शेवटच्या मृत्यूपर्यंत असा हा 30 दिवसांचा बलिदान आहे, एका दिवसाचा नाहीये. त्यामुळे हे बलिदान अंतःकरणात ठेवून हा बलिदान मास अति कडवेपणाने पाळला गेला पाहिजे. बरोबर.